श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज की, पंढरीनाथ महाराज की जय. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पै सर्व भावेची उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळ उद्यमाते कोणाही नेणे. तैसा मी वाचून काही आणि गोमटेच नाही. मजती नाम पायी जिनिया ठेविले. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून मज एके वीण हे त्रयी धर्म अकारण. माते जाणून काही नेण तू सुखिया होसी. वैशाख शुद्ध सप्तमी म्हणा. उद्या कार्यक्रमाची सांगता सकाळी 11 वाजता 10 वाजता याच ठिकाणी काल्याचं कीर्तन होईल. थोडा वेळ. ऊन फार आहे. ब्रह्मा विष्णू महेश दत्त आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश काय, ब्रह्मांड काय आहे नाही, त्या सर्व ब्रह्मांडाचं सगळ्या देवांचं एक स्वरूप म्हणजे पांडुरंग आहे. पांडुरंग पांडुरंगाच्या स्वरूपात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. मग आमच्या या विठ्ठलाला सोडून कुठं दत्त महाराज आहेत सांगा. दत्त महाराजाला सोडून आमचा विठोबा कुठं आहे? विठोबाची भक्ती विठोबाच्या स्वरूपात ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. अनेक पंथ, अनेक मत, अनेक संप्रदाय, अनेक देव, माणसा अनेक, स्वभाव अनेक. तितक्या लोकांच्या स्वभावाला पुरतील एवढे देवही पाहिजे ना. कोणी नाराज नको व्हायला की माझ्या इच्छेप्रमाणे जगात देव नाहीये मला भेटत. कसलाही माणूस असो आणि त्याची कसलीही इच्छा असो, कसला देव पाहिजे बोला. देव पाहिजे देव घ्या, देवी पाहिजे देवी घ्या.
आणि अशा सर्व रूपात सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे ती हे गीता. बाप बाप ग्रंथ गीता. गीता म्हणजे गंमत आहे का चेष्टा आहे का पोर खेळ आहे? गीता म्हणजे काय? शास्त्र चांगलं आहे. शास्त्राचा वापर करणार आहे तसा लागतो अक्कलवान. भलत्या हाती भलत शस्त्र दिलं तर भलत्या हाती भलत शस्त्र नाही उपयोगाचं. पिस्तूल आपल्या अंगावर कोणी धावून येईल, आपल्याला काही इजा करील, अपाय करील, आपल्याला प्राण संकट निर्माण करील, त्या संकटातून वाचण्याकरता स्वसंरक्षणार्थ जवळ पिस्तूल आहे. काही माणसं ते पिस्तूल स्वतःच्या छातीवर लावून घेतात आणि गोळी झाडतात. मग हे बरोबर आहे का? शस्त्र वापरायची अक्कल लागते. पैसा असला म्हणजे खर्च होतोच आणि करतातच असंही नाहीये. करून घेणारा महत्वाचा असतो. दुर्लभ तत्र योजका. योजना घडवून आणणारे, प्रसंग घडवून आणणारे, पार पाडणारे, याला महत्व आहे. कौरव पांडव कुरुक्षेत्रावर जमा झाले. तिथं सज्जनाचा जय व्हावा, दुर्जनाचा जय होऊ नये या दृष्टीनं निशस्त्र भगवान तिथं आहेत. पण न्याय तर आहे भगवंताजवळ. न्याय तर असायला पाहिजे. माणसाजवळ न्याय असतो असावा. न्याय नसेल तर काय माणूस? न्याय नसला तर माणूसच माणूस ठरत नाही, तिथं देव कसा देव ठरेल? न्याय अन्यायाचा निर्णय होण्याकरता असतं कुरुक्षेत्रावर युद्ध आहे कौरव पांडवांचं. आणि भगवान निशस्त्र आहे. कोणी आक्षेप नको घ्यायला. भगवान शस्त्र धारण करेल. हो, भगवंताच्या हातात कशाला शस्त्र हो? निशस्त्र भगवान काय करू शकत नाही, मग त्याच्या हातात शस्त्र कशा करता? निशस्त्र त्याला काय अवघड आहे? ही सृष्टी निर्माण केली. कुंभार मडके घडवतो, त्याला अगोदर माती लागते कुठलची तरी आणलेली. कुठून तरी लांबून माती आणावी लागते. ती माती गाढवावर आणावी लागते. ती माती खोदायला बायकोचं साह्य घ्यावं लागतं. गाढव हाकायला मुलाचं साह्य घ्यावं लागतं. आणून टाकली तिथं चिखल करायला गडी माणसं लावावे लागतात. आणि चाक लागत पुन्हा त्याच्यावर चिखल तोडून गोळा ठेवून त्याचं मडकं तयार करावं लागतं. हे काम कुंभार करतो. हा केवढा मोठा मंडप आहे. काय परमार्थ आहे? वैजापूर गावात आहे हो, वैजापूर शहर आहे हो. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व विचाराचे चांगले सुंदर लोक आहेत या वैजापूर मध्ये. महाराष्ट्रात पंढरपूर आहे, महाराष्ट्रात वैजापूर आहे, मराठवाड्यात सगळी पांडुरंगाची भक्त मंडळी वारकरी संप्रदायाचे आहेत. वारकरी संप्रदाय म्हणजे विशेष काही असा बंधनाचा संप्रदाय नाहीये. पांडुरंगाची भक्ती एवढंच बंधन आहे. एकादशी करा, तुळशीची माळ घाला आणि पांडुरंगाची सेवा भक्ती करा. मांस बत्तर खाऊ नका, दारू पिऊ नका. हे नियम आहेत चांगलेत, संसाराला चांगलेत, परमार्थाला तर आहेतच आहेत. माळ घातली तरी भक्ती करता येते, माळ नाही घातली तरी भक्ती करता येते. त्याच्या गळा माळ असो नसो, आग्रह नाही, दुराग्रह तर बिलकुल नाही, हट्ट नाहीये. माणूस सन्मार्गानं चालावा, संसार प्रपंच चांगला करावा, खाण्यापिण्यात घसरू नये, बुद्धिमान बिघडू नये,
उद्योग धंदे कष्ट करून पैसा मिळवावा, सणकावून दणकावून संसार करा आणि हरिभक्ती करा, म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायात कोणी येऊ शकतो, कोणी करू शकतो. भक्ती आहे ना, देवाची भक्ती म्हणजे वारकरी संप्रदाय. वेळ नाही सांगायला मला. याच्यात आमचा जो श्लोक घेतलाय त्याला अनुसरून बोलायचं म्हणजे मग आम्हाला वेळ कुठे आहे. प्रवचनही नको होतो, पण रंगाच्या स्वरूपामध्ये ब्रह्मांड आहे, साधू संत आहेत. सद सच्चाहम अर्जुन, सद आणि असद अहम अर्जुन. अरे सगळं सद मीच आहे आणि असत मीच आहे. सद आणि असत, खरं आणि खोट, चांगलं आणि वाईट. सद म्हणजे त्रिकाल अबाधित आणि असत म्हणजे नाशाला पावणार. अरे सगळं मीच आहे. मग संत साधू सिद्ध महात्मे देव देवी कुठं गेले, हे एकाच सगळं रूप आहे. एकम एकम एव अद्वितीयम ब्रह्म. एकम एव अहो एकच हो, अद्वितीयम दुसरं नाही हो. तुझे मी नाही का परब्रह्मचे असे संचला. अहो दुसरं कुठं काय आहे, दुसरं काही नाहीये. पण ही दृष्टी नाही ना तुमच्या आमच्या जवळ. हे साधू संतांचा हा बोध आहे, ही दृष्टी आहे, हे ज्ञान आहे, ही अवस्था, ही स्थिती आहे. तुमच्या आमच्या जवळ नाही, पटण्यासारखंच नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. एकम एव अहो एकच, अद्वितीयम दुसरं नाही. द्वितीयम नास्ती दुसरं नाही, एक ब्रह्म आहे. तुझे नवीन एकला परब्रह्मची असे संचला. एक परब्रह्म परमात्मा सगळा आहे. मग त्याला आता तुम्हाला काय बोलायचं ते त्याला नाव द्या. हे जगत त्याच्या स्वरूपावर आहे. या जगत रूपात तोच आहे. देवी देव रूपात तोच आहे. साधू संत सिद्धांच्या रूपामध्ये, सगळ्यांच्या रूपामध्ये तोच आहे. पुरुष तोच आहे, प्रकृती तोच आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंगामध्ये त्याचा आत्मा नपुसक लिंगी आहे काय? देह पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंगी असेल. या तिघातला आत्मा एक आहे, परमात्मा एक आहे. विश्व एकाचाच विस्तार आहे. माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगाचे नव्हे आगवे. अर्जुना, अरे असं हे सगळं जग म्हणजे माझा एकट्याचा विस्तार नाही का? अर्थात माझा एकट्याचा विस्तार आहे सगळं. हे आपल्याला कळायला अवघड आहे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. कुठे ज्ञानदृष्टी? हे जगत आहे, ज्ञानदृष्टी नाहीये. माझा आत्मा परमात्मा ही ज्ञानदृष्टी नाही, जगत परमात्मा ही ज्ञानदृष्टी नाही. दोन्ही डोळे गेले. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आंधळी ती तुका म्हणे संसारीची, ही नाही हरी ओळखेला. हरीला ओळखत नाही ते सगळे आंधळे आहेत. हे डोळे ज्याचे जातात त्याला आंधळ म्हणतात. परमार्थात ज्याला देव दिसत नाही, देव कळत नाही, देव पटत नाही, देव कळत नाही, पटत नाही, तो दिसेल कसा? दिसला तरी त्याला देव नाहीये. ज्याला देव नाही त्याच्या पुढे देव आला त्याला देवच नाही. त्यानं देवाला देव म्हणावं कसं? मग त्याच्या पुढे देव उभा राहिला तरी तो नास्तिक आहे, त्याला देव नाहीये म्हणून तो आंधळा आहे. डोळसाला देव दिसतो. डोळस फक्त एक संत महात्मे आहेत. ते भले सिद्धारूढ स्वामी असोत, निवृत्तनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, कबीर साहेब,
सावता माळी गोरोबा काका, काय संत आहे ते. सेना नावी कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. आमची ही भारतातली संत मंडळी, ऋषी मुनी, संत साधू ऋषी मुनी, त्यांचा हा भारत देश आहे. सगळ्या जगामध्ये भारत श्रेष्ठ आहे. माणसं जगात आहेत, माणसं इथून तिथून एक, माणसं इथून तिथून एक जरी असले तरी माणसाचे आचार विचार एक नाहीयेत. ध्येय दृष्टीनं माणसं एक असतील, पंचमहाभूताच्या शरीराच्या दृष्टीनं मनुष्य इथून तिथून असेल. शुक्र शून्यताचा सांधा मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एक झाले. शुक्र शोणित माईबापांचं रक्तापासून शुक्र शोणिताच्या एकत्रीकरणापासून हा पंचभूताचा देह हा असा प्रगट झालेला आहे. महाभूताचा देह आहे. शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा, पृथ्वी हा तेज वायू आकाश पाच बांधा यांची झाली एकत्र मिळून बांधा तयार झाला आकार. ते हे शरीर आहे. सगळे शरीर असेच आहेत. सगळ्या शरीरात पंचमहाभूत नाही तर कोणते भूत आहेत? मसणातले भूत आहेत का कुठे? मसणातल्या भूताला लोक भूत म्हणतात. ते मसणातल्या भूताला भूत म्हणायचं वगैरे काहीतरी रूढी वहिवाट आहे. तुम्ही आम्ही भूत नाही तर कोण आहोत? भूत म्हणजे जे जन्माला आली वस्तू ती भूत. भूत म्हणजे भूभव होणे. जन्माला आलं झालं त्याला भूत म्हणावं. भूत म्हणजे झालेलं. भूत भविष्य वर्तमान. भूत म्हणजे झालेलं गेलेला काळ. भविष्य येणारा, वर्तमान सध्या चालू आहे तो गेलेला भूत. भूत म्हणजे झालंय गेलंय. तसं भूत म्हणजे हे पंचमहाभूत भूत झालेलं आहे. या पंचमहाभूताची ही शरीर आहे. ते ब्रह्मांड पंचमहाभूताचं आहे. या पंचमहाभूताच्या ब्रह्मांडात एक मनुष्य सोडला म्हणजे बाकीचे जीव म्हणजे नुसते जीव आहेत. केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता ज्या योनी जी 84 लाख शरीर 84 लाख जन्म त्यात एक मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्माला येऊन करावा परमार्थ. हल्ली कलियुग आहे आणि सुधारणेचा युग आहे. अणुयुग आहे, परमाणु युग आहे. आजच्या काळात माणूस काहीच्या काही बुद्धिमान आहे. चंद्रावर गेला आला माणूस. उद्या आणखी माणूस काय करेल ते सांगता येत नाही. काय शोध लागतील कोणास ठाऊक आहे. बुद्धिवान माणूस आहे. फक्त या जगात ब्रह्मांडात बुद्धिवान माणसं जगात आहेत. रशिया अमेरिकेत आहेत. त्यांचेच यानं चंद्रावर जाऊन पोहोचले. भारत आज त्यांच्या जवळपास आहे. पण भारतीयांचं ध्येय धोरण ऋषी मुनी पासून आज ताग आहेत. भारतीयांचा जन्म आपल्या आत्मस्वरूपाला ओळखावं, परमात्मा स्वरूपाला ओळखावं आणि कृतार्थ व्हावं. देशाचं रक्षण करावं. कुणी राजे महाराजे आहेत त्या प्रकृतीचे स्वभावाचे आहेत. देशाचं रक्षणही झालं पाहिजे. इतर जगाप्रमाणे आपणही पुढे गेलं पाहिजे. आणि या भारताचा मुख्य इथलच्या जन्माचा मनुष्य देहाचा मुख्य उद्देश मनुष्य जन्माला आला त्यांना परमार्थ करावं, कृतार्थ व्हावं, समाधान मिळावं. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत कुठं समाधान नाही. जगात नाही, अमेरिका नाही, चीन नाही, जपान नाही, कुठंच नाही, मिळणार नाही. भोगवादी लोक आहेत. भोगात रंगले.
भोगात मस्त आहेत. ह्या सुधारणा आणि योग, परमाणु योग, सगळ्या सुधारणा, सगळ्या चैनी वाढल्या. खाण्यापिण्याच्या चैनी, कपड्याच्या चैनी, राहण्याच्या चैनी, बंगल्याच्या चैनी, मोटारीच्या चैनी. कलियुग मध्ये चैनी वाढल्या. स्वर्गाला नको जायला, इथं स्वर्ग माणसाने निर्माण केला. इथं स्वर्ग आहे तसा इथं नरकही आहे. स्वर्ग माणूस निर्माण करतो तसा नरकही माणूस निर्माण करू शकतो. ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, सगळं जग 10-5 मिनिटात नाहीसं होईल. ही शक्ती आज जगात. मग ही शक्ती म्हणजे नरक नाही तर काय? सगळा अंधार, सगळा गोंधळ आणि सगळ्याची समाप्ती. चांगलंय काही. कोणाला मारू नये, आपण मरू नये, आपण कोणाला मारू नये, आपण कोणाचं वाईट इच्छू नये, आपण कोणाचं वाईट तर करूच नये. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो का आदिपुरुषी अखंडित. समाधानाला प्राप्त होण्याकरता परमार्थ, तो परमार्थ या मंडपात चालू आहे. याला कारण चांगला योग जुळून आणला. वैजापूरला हा सप्ताह महाराजांच्या नावाचा नव्हता झाला. माझ्या कळण्यापासून इथं असा सप्ताह नाही झालेला. गावचे सप्ते होत आहेत, वैजापूरचे सप्ते होत आहेत. इथं वारकरी संप्रदायाचे माणसं आहेत, परमार्थाचे माणसं आहेत, सज्जन माणसं आहेत, चांगले माणसं आहेत. करावा, जरूर करावा. आमच्या वाणी साहेबांनी फार आयुष्यात वैजापूरला आणि त्यांच्या आमच्या परिचयात संबंधात फक्त हाच एक चांगला प्रसंग त्यांनी घडून आणला. मोठा प्रसंग आहे, चांगला प्रसंग आहे. रामकृष्ण बाबाला जवळजवळ त्यांनी गाठलं म्हणा ना हो. तुम्ही म्हणता का? तुमचे जोर येते का? मोठा मंडप दिला. ते मूळचे पारमार्थिकच आहेत, साधू संतांचे देवाचे भक्तच आहेत. प्रवचन मी श्लोक घेतलेला आहे मागाशीच. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 9वा अध्याय 22वा श्लोक. गीता आहे गीता. गीता सुगीता कर्तव्या किमान्यही शास्त्र विस्तरही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रुता. गीता बाप बाप ग्रंथ गीता. रे बाप रे बाप, काय ग्रंथ हा गीता. भगवान कृष्ण परमात्म्याचे उद्गार, ज्ञानेश्वर महाराजांचे उद्गार. काय एवढे धन्यवाद. बाप बाप, काय ग्रंथ गीता आहे. बाप रे बाप. त्या ग्रंथाचा वक्ता कोण आहे? जगात वक्ते आहेत. ग्रंथ आहे, अध्याय आहेत, पारायण आहेत, व्याख्यान आहेत, काय नाहीये. कुणीतरी वक्ते असतात, वेदशास्त्र संपन्न पंडित असतात. इथं वेदशास्त्र संपन्न पंडित वक्ता नाहीये. इथं वेदशास्त्राचा बाप आहे, वेदशास्त्र निर्माण करणारा. वेदशास्त्र ज्याच्यापासून निर्माण झाले तो वक्ता. इथं वेदा ते पडविता आद्य गुरु तू. वेदाला शिकवणारा पहिला गुरु कोण असेल? भगवान परमात्मा. तो या ग्रंथाचा श्रीकृष्ण वक्ता आहे. श्रीकृष्ण म्हणजे कोण? श्रीकृष्ण कळतो काय? तुम्हा आम्हाला काय कळतो श्रीकृष्ण? तुम्हा आम्हाला श्रीकृष्ण कळणार नाही, ज्ञानेश्वर महाराज कळणार नाही, साधू संत कळत नसतात.
आणि त्यांना मोठं त्यांचं काही आडलंय ते जगाला नाही कळले म्हणजे त्यांचं काही आडलंय असं आहे का? काही कळलं तर आपला फायदा आहे, नाही कळलं तर आपलं नुकसान आहे. त्यांना काय स्वतःला. या ग्रंथाचा वक्ता माणूस नाहीये हो. अभ्यास करून पंडित शास्त्रज्ञ झालेला असा कोणी वक्ता नाहीये. वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, काही ग्रंथ आहेत, लौकिक आहेत, अलौकिक आहेत, असे काही ग्रंथ आहेत. अभ्यास करून माणूस शहाणा होतो. वकील होतात, डॉक्टर होतात, विद्वान होतात, शास्त्री होतात, पंडित होतात, शास्त्रज्ञ होतात. अणुशास्त्रज्ञ आहेत, परमाणु शास्त्रज्ञ आहेत, अटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, हे तरी शास्त्र आहेत, ही तरी विद्या, हे तरी ज्ञान आहे. 14 विद्या, 64 कला, या सगळ्याचा ज्ञाता भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर कृष्ण. या ग्रंथाचा वक्ता कृष्ण आहे. कृष्ण या भारतात एक कृष्ण होऊन गेला. कृष्णासारखा जगात कोणी नाही झाला, भारतातही कोणी नाही झाला. कृष्ण म्हणजे कृष्ण आहे. कृष्णम वंदे जगत गुरुम. सगळ्या जगाचा ब्रह्मांडाचा गुरु आहे कृष्ण. गुरु म्हणजे ज्ञान देणारा, ज्ञानदाता. सगळ्यात ज्ञानदाता, ज्ञान देणारा हा श्रेष्ठ आहे. हा कृष्ण आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणतात. तो या गीतेचा वक्ता आहे. पण गीतेचा वक्ता जो आहे त्या गीतेत 18 अध्याय, 18 अध्यायाचे 700 श्लोक आहेत. 700 श्लोकामध्ये काही अर्जुनाचे प्रश्न, कुठं कोणी धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच. हे धृतराष्ट्र उवाच एवढा एकच श्लोक आहे गीतेत. धृतराष्ट्र कौरवाचा बाप, आंधळा. आंधळा आहे पण असा हुशार आहे महाराज, व्यवहारात फार हुशार आहे. आंधळा आहे, राज्य करतोय, राजा आहे. पंडू नंतर आंधळा म्हणून पंडूचा नंबर लागला. पंडू गेले, पांडवांचे वडील पंडू गेले. काही शाप होता, शापात गेले. धृतराष्ट्र आले. मग विदुर दासीपुत्र होते, गादीवर बसायला योग्य नव्हते. पंडू नंतर आंधळा असून धृतराष्ट्राचा नंबर लागला, राजा झाले. 100 कौरवादी संतती, एक दुःशिला मुलगी, ती जयद्रथाला दिली होती. सुरुवात झाली, संपायला आलं तरी तिकडं फोन चालू आहे. सुरुवात संध्याकाळपर्यंत लवकर येण्याची मेहरबानी करा. हम गाते तुम ईमान से सो. बसा बसा बसा. पण मला वेळेचं भान नसतं. वेळ होऊन जाईल, तुमचे पुढचे कार्यक्रम आहेत. माझी पोथी कधी सोडू नये. मला डोळ्याला दिसत नाही, घड्याळ पाहतो दिसत नाही, मी घड्याळ पाहायचं सोडून दिलं. आता माझा वेळ तुम्ही सांगायचं, पोथीचा टाइम संपला की लगेच कुंडली करतो. राहिलेला विषय दुसऱ्या शब्दात पुन्हा प्रसंगी येईल, त्यावेळेला बघता येईल. एवढं आपल्याला घाई कशाची? कशाची घाई आहे? किती वाजले बघू काय एकदा? हा म्हणजे पुढचे तुमचे कार्यक्रम त्याचा विक्षेप होईल, घोटाळा होईल. ज्यांना त्यांना आपला टाइम सांभाळून वागावं.
वेगवेगळे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या पोथ्या आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आणि द्वादश स्कंद श्रीमद भागवताचं पारायण चालू आहे. आमचे वेदशास्त्र संपन्न गोंदीकर महाराज, त्यांचं पारायण इथून पुढे असेल ना काही. या ग्रंथाचा वक्ता कोण? पोथ्या पुराण कीर्तन वक्ते असतात, राजकीय व्याख्यानं चालतात, वक्ते असतात, अभ्यासू असतात. जगात वेगवेगळे व्यवहार, वेगवेगळे प्रकार, त्या अभ्यासाचे वेगवेगळे वक्ते नामांकित असतात, प्रसिद्ध असतात, चांगले असतात. त्यांची व्याख्यानं ऐकावीत त्या त्या विषयावर. असे लोक विद्वान पंडित आहेत. या ग्रंथाचा वक्ता कोण? अहो, कृष्णाने गीता सांगितली, सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. अमेरिकेला जा, चीनला जा, जपानला जा, रशियाला जा, भारतात आणखी कोणीकडे जा, भगवद्गीता म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. कृष्णाने गीता सांगितली. कृष्णाने सांगितली गोष्ट खरी आहे, पण कृष्ण म्हणजे कोण? सांगणारा कृष्ण तुमच्या आमच्या लक्षात येणार नाहीये. व्यासानी ही गीता लिहिली, कृष्णानं जिथं अर्जुनाला सांगितली. ही गीता फक्त कुरुक्षेत्रावर कृष्णानं सांगितली आणि अर्जुनानं ऐकली फक्त दोघांनी. 18 अक्षौहिणी सैन्य आहे तिथं. भगवान सांगतायत, हो तिसऱ्यानं ऐकले नाही. भगवान सांगतायत, एकटा अर्जुन ऐकतोय महाराज. अहो, ऐकायला भाग्य लागतं. कृष्ण सांगतो एवढे जमले ते गीतेचे श्रोतेच्या लायकीचे का हे ऐकण्याच्या लायकीचे? ह्या गीता सगळेच वाचतात, सगळेच पुराण, सगळ्याच कथा चालू येतात, पारायण चालू येतात. काय उपयोग होतोय? मग उपयोग नाही ते ऐकायचं कशाला? आणि भाग्य पाहिजे ना. कृष्णासारखा सांगतोय, त्याचं ऐकायला भाग्य फक्त एक अर्जुनाचं भाग्य आहे. भाग्यच नाही दुसऱ्याचं. हा काय उपदेश आहे? भगवान उपदेश करतायत, अर्जुनाला करतायत. भगवंताच्या उपदेशाचा अधिकारी भाग्यवान एक श्रोता आहे फक्त अर्जुन. 18 अक्षौहिणी सैन्य आहे. अहो, दुसरा एक ऐकत नाही. अहो, ऐकत नाही नव्हे, कोणाच्या कानावर जात नाहीये. गीता म्हणजे काय सामान्य समजले काय? आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ, दोन्हीकडे पाहून आपले सगळे लोक. द्रष्वेमं स्वजनं कृष्ण, सगळे स्वजन आहेत, माझेच आहेत, आप्तसखी बांधव. काय हे द्रोणाचार्य, काय हे भीष्माचार्य, काय उपकार माझ्यावर यांचे. कौरव पांडव एकत्र शिष्य आहेत. द्रोणाचार्य गुरु दोघाला शिकवत आहेत. त्या सगळ्यामध्ये अर्जुनावर एवढं प्रेम होतं द्रोणाचार्याचं, आता काय सांगा तुम्हाला. त्या द्रोणाचार्यांनी अशी विद्या प्रेमानं शिकवली. अर्जुनावर फार प्रेम. शिष्यच तसा चांगला असल्यावर का गुरु प्रेम करणार नाही? कोणावर प्रेम करीत असतात काय? उपयोग काय होतो त्याचा? गुण लागतात तसे. काय ते अर्जुनाचे गुण आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतायत, द्रोणाचार्य त्याच्यावर प्रेम करीत होते. कौरवा पांडवामध्ये सगळ्यामध्ये द्रोणाचार्यांनी अर्जुनाला असं प्रेमानं विद्या दिली महाराज. सगळ्या भारतात नंबर 1 अर्जुन क्षत्रिय योद्धा आहे.
एक भीष्माचार्य द्रोणाचार्य तर गुरु आहेत, भीष्माचार्य एक सोडले. अर्जुनाच्या बरोबरीचा कोणी नाहीये. असं विद्या दिली, एवढं प्रेम केलं. ज्यानं मला विद्या दिली ते माझे गुरु द्रोणाचार्य माझ्या पुढे उभे आहेत. आता मी त्यांनी शिकवलेली विद्या, त्या विद्येनं मी शिकलेले धनुष्यबाण, या धनुष्यबाणाचा प्रयोग मी त्यांच्यावर करू? निज हृदयाते करू घात घेवी. आपल्या हृदयात आपण सुरी मारून घ्यावी. कपाळावर छातीवर पिस्तूल मारून घेतात. आत्मघात, यांना मारणं म्हणजे मी माझा आत्मघात करणे. येणे धनुर्वेद मज दिदला, तेने आभारे उपकार, तेने उपकारे आभारेला. काय वधित आहे ते धनुर्वेद ज्या द्रोणाचार्याने मला शिकवलाय. अर्जुनाच्या पुढे उभं राहायची आज कोणाची लायकी नाही, शक्ती नाही. महाराज द्रोणाचार्य भीष्माचार्य सोडले, पितामह भीष्म. अर्जुनाच्या पुढे कोणी उभा राहण्यासारखा नाहीये. इतका हा शूरवीर योद्धा आहे. हा अर्जुन म्हटला उभा राहणार, घाबरला पाहिजे. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू ना दुर्योधनाचं सैन्य फार बेजार करून टाकलं. 16 वर्षाचा मुलगा अभिमन्यू अर्जुनाचा 16 वर्षाचा मुलगा. अजून त्याला मिशा फुटलेल्या नाहीत. असा पुरुषार्थ केला महाराज. दे माय धरणी ठाय दुर्योधनाचं सैन्य. हा एक मुलगा आहे 16 वर्षाचा, त्याचा बाप काय असेल अर्जुन. काय तो भीमंते, काय धर्मराज नकुल सदेव, काय अर्जुन आहे. याच्या पुढे उभं राहायला कोणी तयार नाही. ही विद्या कोणी दिली? द्रोणाचार्यांनी फार प्रेम केलं अर्जुनावर, फार प्रेम केलं. कौरव पांडव सगळे शिष्य एकत्र शिक्षण चालू आहे, तरी परंतु त्या अर्जुनाचे असे गुण आहेत. प्रेमानं द्रोणाचार्यांनी सरळ भावनेनं नाही तसली विद्या दिली, जी इतराला सांगितली शिकवली नाही ती विद्या दिली महाराज. काय गुरु शिष्याचं प्रेम आहे, फार प्रेम आहे. काय आई बापाचं मुलाचं प्रेम आहे, इतकं या गुरु शिष्याचं प्रेम आहे. इतकी शिष्य मंडळी असताना आणि या द्रोणाचार्यांनी काय मला विद्या शिकवली, काय प्रेमानं शिकवली. आणि आता हे द्रोणाचार्य माझ्या पुढे उभे, ती विद्या मी बाणानं त्यांच्यावरती प्रयोग करून त्यांना मारू मी या युद्धामध्ये. मी नम्मखराम होईन, नम्मखराम. तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. कृष्णा काय हे युद्ध, यांच्यावरती बाण धरायचे, मी भस्मासुर आहे का? भस्मासुर. अर्जुन उदाहरण देतोय देवाला, मी भस्मासुर आहे का म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा कैलासामध्ये त्रिकाल स्नान, संध्या स्नान केलं. अंगाला भस्म लावायचं, भस्मामध्ये खडा निघाला. अंगाला भस्म लावता लावता तो खडा धरला हातामध्ये. पार्वती तुला गंमत दाखव का? गंमत म्हणे कशाची? तो खडा आहे म्हणे. हा खडा आहे. बर मग आपटला, भूमीवर निघाला भस्मासूर. हा तुझा मुलगा आहे, सांभाळ कर याचा. त्या भस्माच्या खड्याला भूमीवर आपटलं, भस्मासूर निर्माण झाला. सांभाळ म्हणे पार्वती, तुझा पोरगा आहे, हा लेकरू आहे. सांभाळलं, झालं मोठं बाळ. कामगिरी दिली, दररोज ताजं भस्म मला आणायचं. चिताभस्म, चिताभस्मालेप. त्या तुमच्या महिम्न स्तोत्रामध्ये म्हणतात ना, चिताच्या भस्माचा अंगाला लेप आहे. भगवान शंकर आहेत, अंगाला भस्म आहे सगळं. मसणात वास्तव्य, राम नाम जप आहे. काय ऐश्वर्य आहे, स्वतः काय सामर्थ्य आहे.
कुठे बसले ते, लाट मारली कैलासाला. काय पार्वतीची किंमत आहे. गणपती सारखा मुलगा, कार्तिक स्वामी सारखा मुलगा, एकाची पर्वा नाही. स्वतः असे परमार्थात रंगलेले महाराज. एवढा मोठा भगवान शंकर परमार्थात रंगलाय. हातात माळ आहे, जप चालू आहे. राम 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 राम. हा परमार्थ आहे. परमार्थ करावं लोकांनी. कैलासाचं राज्य पार्वतीन कुठे गणपतीन कार्तिक स्वामी असा परिवार आहे का कोणाच्या घरात? बायको फाडफाड फाडफाड बोलते, शिवाय देते, तुम्हाला अक्कल नाही म्हणते. मंत्रालयात नाही तर मोठमोठ्या ठिकाणी व्याख्यान देऊन येतो, तो शाबासकी घेऊन येतो, त्याला ती बायको म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का काही? घरात साखर नाही, नुसती साखर नाही तर बायको म्हणते तुम्हाला अक्कल नाही. काय शंकराचा परिवार आहे. काय पार्वती सामान्य काय? ते हर म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. पार्वती तुझ्या स्वरूपाचा थांग पत्ता लागत नाही. पार्वती सामान्य स्त्री आहे काय? शंकर वर्णन करतायत. कोणी असा तसा नव्हे, अलबत्या गलबत्या आयबू गैबू. भगवान शंकर. काय पार्वती तुझं रूप आहे. त्या पार्वतीनं शंकराला 50 वेळेला फसवलंय. सोंगता खेळता खेळता डाव जिंकायचे तर राग आला, एका डाव आपल्याला जिंकता येत नाही, हे सगळे डाव जिंकते. रुसले, दिला पट फेकून निघाले. कुठं भिल्लीचा नाच चालला होता, रमले तिथं. भिल्लीचा काय सण, रंगले नाव तिथंच, लागले भिल्लीच्या नादी तिथंच. पार्वती गेली मागून, तिनं पुन्हा भिल्लीचं रूप धारण केलं. असे लागले नाचायला, घुटमळले तिथं. पार्वतीने सांगितलं चला आता आपण जाऊ तिकडे. आणले कैलासात, मग आले शुद्धीवर. पार्वती घेऊन आली या भंगडाला. कुठेही नादी लागतो, कोणाच्याही नादी लागतो. ही पार्वती आहे. पार्वतीनं शंकराचा सांभाळ केला तसा हल्लीच्या बायकांनो आपापल्या नवऱ्याचा सांभाळ नको का करायला? तो विषय सोडून भगवान परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण कोण आहे गीतेचा लागतं? श्रीकृष्ण नाहीये हो. सांगितली गीता श्रीकृष्णानं, पण श्रीकृष्ण म्हणजे कोण? श्रीकृष्ण करणार नाही. ही गीता ज्यानं लिहिली ते व्यास आहेत. सांगितली कृष्णानं अर्जुनाला. दोघाचा संवाद धृतराष्ट्राला सांगतो कोण? संजय. संजय उवाच. धृतराष्ट्रांना व्यास आले भेटायला. व्यासामुळे कौरव पांडवाचं युद्ध होणार असा दिसतोय रंग. पण कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचं युद्ध जर झालं, सुरू झालं, होऊ नये पण जर झालं तर काय झालं त्या क्षणाची बातमी त्याच क्षणाला मला कळली पाहिजे. इथं कुठं? राजधानीमध्ये. व्यासाने संजयाला बोलवलं. संजय शिष्य आहे व्यासांचा. कृपादृष्टीनं पाहिला, त्याच्याकडे सांगितलं की कुरुक्षेत्रात जे घडल ते त्याच वेळेच त्याच क्षणाची बातमी लगे याला सांगायची. कुरुक्षेत्रात सुरू आहे युद्ध. संजय सांगतो इथं. तिथे कृष्ण बोलला, त्या अर्जुनानं ऐकलं. त्या दोघांचं बोलणं इथं संजयानं ऐकलं. संजयानं जसं ऐकलं तसं धृतराष्ट्राला सांगितलं. गीता फक्त सांगणारा ऐकणारा अर्जुन श्रीकृष्ण दोघं तिथं, आणि संजयाने इकडे ते ऐकल्यामुळे संजय आणि धृतराष्ट्र इथं चौघालाच. जी पहिली गीता आहे ती फक्त चौघालाच माहित आहे यथार्थ. मग आता त्याच्यामध्ये कोणी लिहिलं, यांनी छापली, त्यानं छापली, त्यानं लिहिली, ते छापखाने अमुक धमुक तमुक.
ऐकायला भाग्य पाहिजे. धृतराष्ट्राला काही गोष्टी तिकडे जे घडते ते बोलतोय संजय, धृतराष्ट्राला काही खटकताय, पण काय समाज चाललेला आहे, काय ज्ञान आहे हे, या म्हाताऱ्याला हे पटलं ना. आता काय म्हणावा, हा वर डोळ्यानं आणणार बाहेरच्या, तसा आतल्या डोळ्यानं सुद्धा आणायला परमार्थ आवडत नाहीये. पण माझा मालक आहे, मी कसं बोलू, राग येईल, म्हणून संजय मनातल्या मनात स्वतः आनंद मानतो परमार्थाचा. संजयाला कळलं बोलणारा कोण आहे आणि हा प्रसंग काय आहे. कोण आहे बोलणारा? श्रीकृष्ण उवाच नाहीये गीतेमध्ये, बोलतोय, उपदेश करतोय, श्रीकृष्ण गोष्ट खरी आहे. व्यास म्हणतात श्री भगवान उवाच. श्री भगवान आहे, कृष्ण उवाच या काही ठिकाणी नाहीये. कृष्ण म्हणाला, कृष्ण बोलले, कृष्ण उपदेश करतायत. गीतेत एकाही ठिकाणी कृष्णाच्या नावाचा श्लोकाच्या आरंभी उल्लेख नाहीये. जिथं कृष्ण उपदेश करतायत त्या श्लोकाच्या आरंभी श्री भगवान उवाच. भगवान आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व समर्थ आहे. त्या समर्थानं केलेला उपदेश श्रीमद भगवद्गीता पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजो भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम. अशी ही 700 श्लोकाची गीता आहे. पहिला दुसरा असे 18 अध्याय आहेत. आज आपण प्रवचनाला 9वा अध्याय घेतलाय. 9वा अध्यायाचा श्लोक आहे अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. अगा वेद विद जरी झाला माते नेणता वाया गेला. कण सांडून उपनेला कोंडा जैसा. म्हणून मज एके विण हे त्रयी धर्म आकारण. म्हणून माते जाणून काही नेण तू सुखिया होसी. मला ओळख. तिन्ही वेदाचे धर्म, तिन्ही वेदाचं कर्म, तिन्ही वेदाच्या कर्माचं अनुष्ठान केलं तरी निष्फळ आहे, व्यर्थ आहे, काही उपयोग नाहीये. म्हणून माझे एके विण हे त्रयी धर्म. तिन्ही वेदाचे धर्म म्हणजे कर्म. मला न जाणता, मला न ओळखता केले जाणारे हे कर्म सगळे व्यर्थ आहे, निरर्थक आहे. मला सोडलं आणि ब्रह्मांडात काही केलं काही उपयोगाचं नाही. या सगळ्या ब्रह्मांडाचं सार एक भगवान परमात्मा आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन करावं, लोणी घ्यावं, ब्रह्मांडाचा विचार करावा आणि त्यातला भगवान घ्यावा. तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. श्री भगवान उवाच अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मज एके विण त्रयी धर्माकारण. माते जाणून काही नेण तू सुखिया होसी. मला जाण, मला ओळख, माझ्या वाचून दुसरं काही जाणू नकोस. काही जाणू नये पांडुरंगाविण पाविजेल सीण. पांडुरंगा वाचून जेवढं काही शहाणपण आहे, जेवढं ज्ञान आहे, जेवढं काय असेल नसेल ते सगळं फक्त संसार जगण्याच्या उपयोगी आहे. ते आयुष्य तोपर्यंतच जगू शकता. आयुष्य आहे तोपर्यंतच ब्रह्मांडाच्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकता. जगण्यापुरता, जगण्यापुरता. संसारात माणूस फक्त चांगल्या रीतीने जगू शकतो. जगणं म्हणजे अखेर काल मर्यादा आहे आणि अखेर मरायचंय. मग हे काय येतो उपयोगाला? हे याच्यातलं काही उपयोगाला येत नाही. जीवाच्या कल्याणाला, चांगलेपणाला हे तू माते जाण,
या जगातल्या ब्रह्मांडाच्या गोष्टी ओळखून जाणून काय करतो, काय घेतो, काय होतो, काही जरी झाला तरी काही उपयोग नाही. माते जाण, मला ओळख, मी कोण आहे, मी जीव मात्राचा आत्मा आहे, या ब्रह्मांडाच्या आत बाहेर व्यापक आहे, मी ब्रह्म आहे, मी परमेश्वर आहे. अमात्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थित अम आदिश्च मध्यांच भूतानां मंतयेवचे, असा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा ह्या गीतेच्या या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात, भगवान जो कोणी माझ्याशी अनन्य होतो, मला ओळख, जगात कुठं भटकतो, कोणाला चिकटतो, काय करतो, काय मिळेल, काय होईल, काय आहे जगात, हित करणारं काहीच नाही जगामध्ये. सगळं अनित्य आहे. अनित्यम अशुभम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. लोक अनित्य आहे, हा सुख आहे, सुखाचं नाही. कशाचं घेता सुख? जिथं सुख नाही तिथं सुख घेता कुठलं तुम्ही? लोकच अनित्य आहे, नित्य सुख पाहिजे. अनित्यापासून नित्य सुख कुठलं? एक तर अनित्य आहे, नित्य सुख देऊ शकत नाही. आणि हा सुखम, तेही पुन्हा सुख नाहीये खरं, तेही नाशिवंत आहे. इमम प्राप्य, तर तू प्राप्त झालेला आहेस, इथं जन्मलेला आहेस, तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग स्वरूप माझे. आणि झटकून बाहेर पड. काय बसला चिकटून तिथंच? काय त्यात? कुठं लोळतो, कुठं रमतो? झटकांग पड बाहेर, माझ्या भक्तीच्या मार्गाला लाग. माझा अव्यंग स्वरूप आहे, माझ्या अव्यंग स्वरूपाला येऊन मिळ. तू होऊन जा अविनाशी. अविनाश करी आपली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. करा गोविंदाचं भजन. पुनश्च शेवटी हे बघा वाजले की त्या बाबा 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 26 झाले आमचे. आणि माझी नगराध्यक्ष आर्यम वाणी साहेबांचे आभार मानतो मी. तुम्ही चांगला प्रसंग घडून आणला. आमच्या समाजाच्या वतीनं धन्यवाद तुम्हाला. परमेश्वर तुम्हाला अशीच बुद्धी देवो आणि प्रत्येक वर्षाला असाच सप्ताह घडून आमचे शास्त्री महाराज जर कबूल असतील प्रत्येक वर्षाला, तुम्ही वाणी साहेब करतील. आम्ही फार वेळ घेतला तर माझा नाही इलाज बघा. काय करू मी तरी. 7:15 वाजले, जास्त टाइम झाला. 15-20 मिनिट मी आधी घेतले. माझा नाही इलाज आहे. समाज पुष्कळ जमलाय. पुढचे कार्यक्रम बघून घ्या. मला ही सेवा करायचा योग आला. समस्त गावकरी मंडळी वैजापूर, मी समस्त गावकरी मंडळी वैजापूरकरांचे आणि आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आम्हाला सेवेचा योग दिला. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार तुम्हा सर्वांना. वैजापूरकर लहान थोर मंडळीला माझा नमस्कार. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तू माईचे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज कामरासे आय थोर, मज कामराशी काय थोडं बघा. एकेका भक्तिगीतात कसं वेगवेगळे अंतरंगाने अंतर वर्णन केले. मज पामाराशी काय थोडं पडणं, पायीची वाहन पायी बरी.
अतिशय भरून येत अशी भक्तिगीत गाताना मन काय शब्दांचा अनमोल ठेवा आहे. श्रीमंत महाराष्ट्राच्या शब्दांमुळे बाईची